नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यात मवियाला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल धानोरकर यांचा भाजपात पक्षप्रवेश। अनिल धानोरकर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकरांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदारांनी काढली सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। प्रलंबित बिलं निघत नसल्याने कंत्राटदार झाले आक्रमक। शासनाकडून कोट्यावधी रुपयांची बिलं थकीत असल्याचा आरोप। राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार हतबल। अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवींमध्ये खडाजंगी। चित्रलेखा पाटलांनी 50 खोक्यांचा उल्लेख केल्याने मानसी दळवींकडून धक्काबुक्की। शिवसेनेचं चित्रलेखा पाटलांविरोधात जोडे मारो आंदोलन, तर शेकापकडून मानसी दळवींविरोधात आंदोलन। प्रत्येक ठिकाणी मालेगावात चायनीज वस्तूंची व्यावसायिकांनी केली होळी। स्वदेशी वस्तूंवर भर देण्याचा व्यावसायिकांचा संकल्प। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन। शिवाजीनगर भुयारी मार्गात समोर आंदोलन। शिवाजीनगर भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बनवल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ओबीसी मंडळ यात्रा परभणीत दाखल। ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकरांकडून या यात्रेचं नेतृत्व। सिंधुदुर्गच्या कणकवली बाजारपेठेत मटका अड्ड्यावर नितेश राणेंची धाड। पोलिसांना कोणतीही कल्पना न देता पालकमंत्र्यांची मटका अड्ड्यावर धाड। नितेश राणेंनी पोलिसांना चांगलंच झापलं। आमदार सुहास कांदे सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा संचालकांविरोधात आक्रमक। आश्रमशाळेतील अपुऱ्या सुविधांसंदर्भात सुहास कांदे आक्रमक। संस्थाचालक आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरवत नसल्याचा कांदेंचा आरोप। नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संभाजी ब्रिगेडचे थाळीनाद आंदोलन। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, प्रति हेक्टर 50,000चं अनुदान द्या यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन। आरोग्य सेविकांचे सोलापुरात बेमुदत धरणे आंदोलन। विविध मागण्यांसाठी आरोग्य सेविकांनी हे आंदोलन पुकारले। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेविका कार्यरत। शेतकरी कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन। या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी। भंडारा जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांचं आंदोलन। आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडली। अहिल्यानगरमध्ये जिल्हा हवाला पंचायतचे काम बंद आंदोलन। माथाडी कामगारांना आवक मालाच्या दरवाढीचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन। बाजार समिती व्यवस्थापनासोबतच्या चर्चेनंतर 5 दिवसांची मुदतवाढ देत आंदोलन मागे। पुण्याच्या जुन्नर बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मुख्य कार्यालयाला ठोकलं टाळं। तालुक्यातील शेतकरी, महिला आणि सर्वपक्षीय नेत्यांनी काढला निषेध मोर्चा। भीमा नदीची पाणी पातळी पंढरपूरमध्ये वाढली। भीमेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। बेळगावमधील गोकाकमध्ये मुसळधार पावसामुळे पूर। 220 घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी। 200 पूरग्रस्तांचे मदत केंद्रात स्थलांतर। पूरग्रस्तांना कायद्यानुसार कायमस्वरूपी मदत देणार जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। नांदेडच्या मुखेडमध्ये 19 ऑगस्ट अतिवृष्टीमुळे कहर, हसनाळ आणि रावणगावसह 5 गावांच्या पुराच्या पाण्याचा वेढा, तर मुखेडच्या पूर परिस्थितीचं भयावह दृश्य समोर। सोलापुरातील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग। भीमा नदी पात्रात 41,600 क्युसेकने विसर्ग। नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। कृष्णा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली, भाविकांची गैरसोय। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरात चांदोरी येथील मंदिरं बुडाली। चांदोरी ग्रामपंचायतीचा टँकर पुरात वाहून गेला। शेतात पुराचं पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात संपर्क तुटलेला सिरपल्ली आणि डोलारी गावात महसूल विभागाचं पथक बोटीच्या सहाय्याने पोहोचलं। गरोदर महिलेला बोटीद्वारे केलं रेस्क्यू। गावातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी। जळगावच्या 40गावमधील मंदाड धरण ओव्हरफ्लो। धरणातून 800 पेक्षा जास्त क्युसेकने विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मंदाड धरण ओव्हरफ्लो झाल्याने 22 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 43 फुटांवर। पाणी वाढल्यानं नदीकाठी न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन, तर नदीकाठी गर्दी केल्यास गुन्हा दाखल करण्याचा पोलीस अधीक्षकांचा इशारा। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। गंगापूर धरणातून 7,735 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित।
नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणाचे 8 वक्राकार दरवाजे उघडले. धरणाच्या 8 दरवाजांमधून 45,765 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग. गोदावरी नदीकाठासह नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सांगलीकरांना काहीसा दिलासा. वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्यानं विसर्ग कमी करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या 3 नद्या इशारा पातळीवर. इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी आणि प्राणहिता नदीचा पूर कायम. भामरागड तालुक्यात चौथ्यांदा पूरस्थिती निर्माण. गंगापूर आणि दारणा धरणातून आलेल्या पाण्याचा नाशिकच्या सायखेड्यामधून 28,000 क्युसेकने गोदावरी नदीपात्रात प्रवाह. सायखेड्यामधील घरांना, स्मशानभूमीला पुराचा वेढा. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीतील प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती नदी इशारा पातळीच्या वर. इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी, प्राणहिता नद्यांचा पूर कायम आहे. सिरोंचा आणि अहेरीतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारच्या प्रकाशा बॅरेजचे 27 पैकी 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तर सारंगखेडा बॅरेजचे 26 पैकी 10 दरवाजे उघडले. दोन्ही प्रकल्पातून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यवतमाळच्या झरी-जामणी तालुक्यातील अहेरल्ली रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलं. ग्रामस्थांचा ये-जा करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद. भुयारी मार्ग उंच करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूरच्या नागभडमधील सावंडी बगडे तलाव फुटला. तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, तर धान पीक आणि मासेमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कंत्राटदारांवर कारवाई करावी, शेतकरी आणि मच्छीमारांची मागणी. अकोल्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोयाबीन, कपाशी, तूर पीक पाण्याखाली गेल्यानं सडली. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे 285 गावं बाधित. 50,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान, तर पुरामध्ये दोघांचा मृत्यू. जिल्हाधिकारी राहुल गुप्तांची माहिती. कृष्णा नदीत पोहून संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही जोपासण्यात आली. कृष्णा नदीला आलेल्या पुरातही जलतरणपटूंकडून परंपरा सुरू. अलिबागवरून सुडकोलीकडे जाणाऱ्या बसमधील चालकाला मारहाण. वाहन भर रस्त्यात उभं केल्यानं वाद. चालकाला भर रस्त्यात मारहाण. एसटीमध्ये शिरून एका व्यक्तीकडून मारहाण. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर रेवदंडा पोलिसात गुन्हा दाखल. परभणीच्या जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पलंगावर कुत्रे बसल्याचं निदर्शनास. रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये गृहपाठ न केल्यानं विद्यार्थ्याला मारहाण. वाळूच्या शाळेतील धक्कादायक प्रकार, शिक्षकावर गुन्हा दाखल. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांची बदली. नव्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना यांनी पदाची सूत्र स्वीकारली. पदभार स्वीकारताच वर्षा मीना यांनी कार्यालयातील विविध विभागांची पाहणीही केली. बीडच्या वडवणी न्यायालयातील वकील व्ही.एल. चंदेल आत्महत्या प्रकरणाची बातमी. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीनुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. मयत वकील चंदेल यांच्या कुटुंबियांची मागणी. पालघरच्या मनोरमधील गुटखा प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह. गुटखाबंदी असतानाही गुटखा चोरीचा गुन्हा नोंदवला गेला. चोरीचा गुन्हा दाखल करून 2 दिवसांनी तक्रारदारच आरोपी असल्याचं झालं समोर. बैलपोळ्यानिमित्त सर्जा राजाचा साज खरेदीसाठी आठवडी बाजारात शेतकऱ्यांची लगबग. बदनापूरमधील गेवराईत आठवडी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी. अमरावतीत बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठ सजली. बैल सजावटीसाठी लागणाऱ्या गोंडे, झूल, हार, घंटाफुलांच्या माळांनी बाजारपेठ फुलली. कोकणवासियांना गणरायाच्या आगमनाचे वेध. रत्नागिरीत गणपतीच्या मूर्ती सुबक बनवण्यासाठी मुकुटावरचं मातीचं डेकोरेशन, दागिने तयार करण्यासाठी लगबग. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेतील हरिचरणगिरी गावातील महिला साकारतायत बाप्पाच्या सुंदर मूर्ती. गावातील मूर्तिकार हेमंत मटकर महिलांना प्रशिक्षण देतात आणि त्यांच्याच कार्यशाळेत महिला साकारतायत गणपती मूर्ती. बैलपोळ्यासाठी आष्टीतील बाजारपेठ सजल्या. आपल्या सर्जा राज्यासाठी पोळ्याचं साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची होते गर्दी. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा हैदोस. जिल्हाधिकारी कार्यालयात भटके कुत्रे शिरले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. कणकवली ते कसाल रेल्वे मार्गावर मालगाडीची बिबट्याला धडक. उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू.